प्रमाणे अध्यक्ष महोदय, पीएम कुसुम आणि मुख्य मागेल त्याला सोलर या महत्वाकांक्षी योजना आहेत, परंतु अडचण काय त्यात की ते व्हेंडर जे आहेत, आता जे व्हेंडर आहेत ते जवळपास धाराशिव जिल्ह्यासाठी 45 व्हेंडर आहेत, त्यातले बरेच व्हेंडर हे परराज्यातले आहेत, महाराष्ट्रातले फक्त 4-5 व्हेंडर आहेत आणि एक वर्ष झालं ते व्हेंडरकडनं खरं तर 120 दिवसाची मुदत असते, 120 दिवसात तो पंप बसून दिला जात नाही, शेतकऱ्यांना सिमेंट आणा, वाहतूक करा, हे शेतकऱ्यांकडनं काम करून घेतलं जातं। अध्यक्ष महोदय, माझे 2-3 स्पेसिफिक प्रश्न आहेत मंत्री महोदयांना। त्यांच्या उत्तरात त्यांनी सांगितले की 7,5,726 लाभार्थ्यांनी हिस्सा भरलाय, त्यातल्या फक्त 5,23,510 लाभार्थ्यांनी व्हेंडर निवडलाय, बाकीच्यांनी व्हेंडर का निवडला नाही? जवळपास 1,82,000 लाभार्थ्यांनी आजपर्यंत व्हेंडर निवडला नाही। का निवडला नाही? तर कारण त्यांना व्हेंडर पसंत नाहीत, कारण आपण त्यांच्याकडे फक्त ठराविकच व्हेंडर ठेवतो, त्यांना जे पसंतच नाहीत, का त्या कंपन्या कुठल्या आहेत माहित नाही। तर माझी विनंती अशी आहे की आपण जर बघितलं मार्केटमधले दर, आता आपण जर आपलं LOI जो कंपन्याला दिलाय, एक 3 HP च्या पंपाला 1,80,000 किंमत ठरवली, माझा प्रश्न एवढेच आहे, माझं म्हणणं एवढंच आहे की आपण डीबीटी करणार का? जर आपण खुल्या बाजारातनं लोकांना ओपन ठेवलं कुठलाही वेंडर निवडायचा तर ते घेतील, त्याची सर्व्हिस मिळेल। एक वर्ष झालं त्यांच्या पॅनल फुटलेले आहेत, त्या कंपन्यांनी बसवलेत, त्यांना ते परत दिले जात नाही। आणि मला अजून एक विचारायचं आहे की एखाद्या पारंपरिक जो कनेक्शनवाला आहे त्याला जर सोलरवर शिफ्ट व्हायचं असेल तर त्याला कनेक्शन देणार का? देताना त्याची थकबाकी भरून घेणार का? असंच कनेक्शन देणार? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य कैलास पाटलांनी जी लक्षवेधी लावलेली आहे धाराशिव जिल्ह्याबाबत, तर 120 दिवसापेक्षा जास्त कालावधीमध्ये पेंडिंग असलेले सौर कृषी पंप 723च आहेत आणि त्याला सुद्धा ह्या मार्च एंड पर्यंत त्यांना पंप लावण्यात येतील। दुसरा आपला प्रश्न होता की व्हेंडर सिलेक्शन जे ग्राहकांना दिल्या जावं, तर त्या 42 एजन्सी आपण एम्पॅनल्ड केलेल्या आहेत केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या ज्या नॉर्म्स प्रमाणे, त्या 42 एजन्सी मधून त्यांनी निवडायचं आहे आणि स्पेसिफिक कुणाला निवडायचं असेल तर त्याच्यावरती धोरणात्मक निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या सोडून खुल्या बाजारातून व्हेंडर निवडायची परवानगी शेतकऱ्यांना देणार का? त्या संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून तो एक धोरणात्मक निर्णय होईल, कारण की प्रत्येक व्यक्तीला डीबीटीद्वारे त्याच्या खात्यामध्ये पैसे टाकून आपण म्हणताय की निवडण्याची त्याला मुभा द्यावी, निश्चित त्याबद्दल मुख्यमंत्री महोदयाशी बोलून तो निर्णय घेण्यात येईल। आणि जे काही